नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत. शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक आणि डिजिटल नोंद व्हावी यासाठी राज्यात ई पीक पाहणी राबवली जाते. पण या प्रक्रियेत काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे ई पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांसाठी सरकारनं मानधन निश्चित केलेलं आहे. मग ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी तरीही पैसे द्यायचे आहेत का, आणि तक्रारी नेमक्या कशाबाबत शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सध्या केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीची, पिकांची आणि लागवडीची माहिती डिजिटल पद्धतीने जमा केली जाते. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे अर्थात DCS. यंदा हीच DCS म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजेच ई पीक पाहणी ही सहाय्यक पातळीवरनं राज्यात राबवली जाते. खरं तर राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली होती. DCSच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात कोणतं पीक घेतलं जातं, किती क्षेत्रावरती पीक घेतलं जातं याची माहिती केंद्र सरकार गोळा करत आहे. यासाठी DCS मोबाईल ॲपचा वापर केला जातो. ई पीक पाहणीची सुरुवातीची व्यवस्था अशी होती की शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईलवरून आपल्या पिकांची नोंदणी करायची. पण प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यानं तलाठी सहाय्यकांच्या माध्यमातून ई पीक पाहणीनंतर करून घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांना प्रामुख्याने काय अडचणी येत होत्या, तर स्मार्टफोन अनेक शेतकऱ्यांकडे नव्हते. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना ॲपवरून ई पीक पाहणी करता येत नव्हती. त्यात बऱ्याचदा तांत्रिक अडचणीही उभा राहायच्या. त्यातही सर्व्हर डाऊन या समस्येमुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जाऊन पीक पाहणी करावी लागत होती. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः ई पीक पाहणी करणं शक्य होत नव्हतं आणि मग 100% पीक पाहणीचं उद्दिष्टही गाठलं जात नव्हतं. त्यामुळे यंदापासून सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यासाठी सहाय्यकांना मानधन सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. पण तरीही काही भागांमध्ये शेतकऱ्यांकडून 100 ते 150 रुपयांची वसुली या सहाय्यकांकडून केली जात असल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला ई पीक पाहणी करायची असेल तर सहाय्यक या शेतकऱ्यांकडून 100 ते 150 रुपये घेत आहेत. जर सहाय्यकांना राज्य सरकारकडून मानधन मिळत असेल तर ई पीक पाहणी करण्यासाठी या सहाय्यकांकडून शेतकऱ्यांकडून का पैसे मागितले जात आहेत, हा खरा तर प्रश्न आहे. काही ठिकाणी ई पीक पाहणीसाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी सुद्धा शेतकऱ्यांनी केल्यात. शेतकऱ्यांची यावरून लूट का केली जाते असा प्रश्न सुद्धा यावरूनच उपस्थित केला जातोय. यावर राज्य सरकार आणि महसूल मंत्र्यांचं लक्ष नाहीये का, असा प्रश्न सुद्धा शेतकरी उपस्थित करतायत. पीक पाहणी करण्यासाठी पैसे, माहिती अपलोड करण्यासाठी पैसे किंवा नोंद पूर्ण करण्यासाठी सुद्धा पैसे, अशा स्वरूपाच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत आणि सहाय्यक याच पद्धतीची मागणी शेतकऱ्यांकडे सध्या करत असल्याचं शेतकरी सांगतायत. राज्य सरकारनं सहाय्यकांसाठी प्रति खातेदार म्हणजेच प्लॉट एक मानधन ठरवून दिलेलं आहे. एकल पिकांसाठी 10 रुपये प्रति प्लॉट म्हणजेच एक खातेदार, तर मिश्र पिकांसाठी 12 रुपये हे सहाय्यकाला राज्य सरकारकडून मानधन मिळणार आहे. अर्थात ज्यावेळेस सहाय्यक शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पीक पाहणी करतात त्यानंतर शेतकऱ्यांना मानधन म्हणून हे एकल पिकांसाठी 10 रुपये आणि मिश्र पिकांसाठी 12 रुपये हे राज्य सरकारकडून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या कामासाठी अतिरिक्त पैसे का द्यावेत, हा खरं तर प्रश्न आहे. यापूर्वी 2022 मध्ये ज्यावेळी सहाय्यक स्तरावरून ई पीक पाहणी केली जात होती, अर्थात त्यावेळी परिस्थिती काय होती, तर ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याची गरज नव्हती. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाहीये त्यांच्यासाठी सहाय्यक स्तरावरून राज्य सरकार ई पीक पाहणी करून घेत होतं. त्यासाठी सहाय्यकांना म्हणजे विशेषतः तलाट्यांना पूर्वीचं मानधन जे होतं ते होतं 5 रुपये. आता ते मानधन अपुरं असल्याचं त्यावेळेस काही सहाय्यकांचं म्हणणं होतं. मग या सहाय्यकांनी याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडे मागणी केलेली होती. त्यानुसार राज्य सरकारनं 2025च्या खरीपापासून मानधन वाढवण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता. म्हणजे सहाय्यकांच्या कामाचा मोबदला वाढवण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला. त्याच्या आधी काय झालं होतं, तर 15 एप्रिल 2025 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ॲग्रीस्टॅक प्रकल्प सुकाणू समितीची एक बैठक झाली होती. या बैठकीत डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय त्याच वेळी घेण्यात आला होता आणि त्यानुसारच पुढे शासनानं निर्णय प्रसिद्ध केला. 2025च्या खरीप हंगामापासूनच ही वाढीव दर हे सहाय्यकांसाठी म्हणजेच अर्थात तलाठी सहाय्यकांसाठी लागू होते. तेच दर यंदाच्या सहाय्यक पीक पाहणीसाठी सुद्धा राज्य सरकारकडून ठेवण्यात आलेले आहेत. पण तरीही ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात आहेत, याकडे राज्य सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे.
अर्थात यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट केली जाते. खरं म्हणजे प्रत्येक योजना आली की त्यातील खिसे भरू वृत्तीचे लोक शेतकऱ्यांची एक प्रकारे अडवणूक करतात. त्या अडवणुकीमध्ये शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जातात. पैसे द्या तरच आम्ही काम करू असं शेतकऱ्यांना सांगितलं जातं. शेतकऱ्यांकडे पर्याय नसतात, त्यामुळे शेतकरी सुद्धा पैसे देऊन हे कामं करून घेतात. आता अर्थात हे सगळं काही नवीन नाही आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सुद्धा सावध झालं पाहिजे. कुणी पैसे मागितले तर थेट त्याची तक्रार संबंधितांच्या वरिष्ठांकडे केली पाहिजे, त्याशिवाय या वृत्तीला चाप बसणार नाहीये. खरीप हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा हंगाम असतो, त्यामुळे शेतकरी खरीप पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करत असतात. यंदा सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांवरती खर्च केलेला आहे, पण राज्यात कमी पावसामुळे आता खरीप पिकांना फटका बसू लागलाय. पिकं काही भागांमध्ये सुकू लागली आहेत, काही भागांमध्ये पाण्याचे प्रश्न सुद्धा निर्माण होऊ लागले आहेत, तर काही भागात दुष्काळ सदृश्य स्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना आधाराची खरं तर गरज आहे. ई पीक पाहणी महत्वाचीच आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांकडून सहाय्यकांनी पैसे मागण्याचे प्रकार त्याआधीच बंद केले पाहिजेत. खरं तर या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी सध्या कसे बसे तग धरून आहेत आणि याच व्यवस्थेनं त्यांना जर का या पद्धतीनं वागणूक दिली किंवा त्यांच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैशांची मागणी केली तर शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्नही यातनं निर्माण होतोय. खरं तर ई पीक पाहणीच्या प्रक्रियेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे मागितले जात असतील तर त्याची प्रशासनानं त्यामुळे गंभीर दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारला ॲग्रिस्टॅक्ससाठी अचूक माहिती हवी आहे, शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण हवी आहे, पण डिजिटल व्यवस्था उभी करताना शेतकऱ्यांच्या खिशावरती अतिरिक्त भार पडणार नाही. ई पीक पाहणी अचूक झाली पाहिजे, डिजिटल शेती मजबूत झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे. याकडे सुद्धा सरकारनं लक्ष दिलंच पाहिजे. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुमच्या भागात ई पीक पाहणीसाठी सहाय्यक स्तरावरून जी काही ई पीक पाहणी यंदाच्या म्हणजे 2026च्या खरीप हंगामापासून सुरू झालेली आहे, त्यासाठी पैसे मागितल्याचे काही प्रकार घडलेत का? तुमचा अनुभव नेमका काय आहे? कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.